इथे नाश्ता करायला थांबलेलो आम्ही. नाश्ता झालेला आहे, मेदूवडा पोहा आहे ते. आता निघतो परत. ऊन आता जास्तच पडायला लागले, गरमीसुद्धा वाढली. गाडी उघड, गाडी उघड. गाडी पाठी पार्क करून हां ऑलमोस्ट 1 किलोमीटर आम्ही ट्रेल वॉक करत करत चाललो आहे एक स्पेशल स्पॉटवर. तुम्हाला दाखवतोच तो स्पॉट. लॉक करायची राहून गेलेली गाडी, म्हणून मी आता परत गेलेलो. आता परत चाललो आहे आम्ही खालती. ॲक्च्युअलमध्ये तर हा धबधबा आहे, पण आत्ता सध्या इथे पाणी नाही आहे, कारण ऑब्वियसली गरमीत आलं. थोडंफार असायची शक्यता आहे, पण जेवढं असायला हवं तेवढं नाही. बघू आता पुढे, तुम्हाला दाखवतोच. वाव, हे बघा तुम्ही. आज आम्ही आंघोळ सुद्धा इकडेच करू. एका हातात सामान आहे, दुसऱ्या हातात मोबाईल आहे. बिना सपोर्टचे फ्लिपफ्लॉपवरती खाली उतरते. हात दुखायला लागला माझा. थोडं खोल जायचं बघा. बघा, आम्ही डायरेक्ट तिकडून एकदम उतरण आहे खालपर्यंत, तिथेपर्यंत. एका हातात सामान आहे. घसरायला होतं कारण हे सुखे पत्ते आहेत ना, त्यामुळे. गेलोच. इथे वेदर थंड आहे, गरमी नाही आहे, कारण डेन्स फॉरेस्ट असल्यामुळे गरम नाही होते. पण हळूहळू जावं लागतं. ऑलमोस्ट पोचलेलो आहोत. हात दुखायला लागला दुसरा, इतकं वजन घेऊन घेऊन. वाव, एक ग्लिम्प्स तुम्हाला भेटत असेल.
इथून काय जास्तच खोल आहे. ये देखो गाइस, हमें आरसा मिला है. वाह, डोळ्याचा आकारचा ऑइल आहे. मिरेकल मिरेकल. तेलाचं पॅकेट एक असलं त्याचं अख्खं भरलेलं आहे. अरे नमक मीठ होतं, कैऱ्या आणायला पाहिजे होतं. नमक ठीक आहे. पीठ बघा, गरमीत पण इथे पाणी पडतं आहे, वॉटरफॉल होतं. तेल फक्त आग लावायच्या गोष्टी भेटल्या की झालं. आम्ही 3-4 तास 2 तास तरी काढले ना इकडे. हे तुम्ही बघू शकता, एक सिद्धेश मामाचं, एक हे 2 कामं आज मी पूर्ण ट्रिपमध्ये आज पहिल्यांदा ऑइलमध्ये काम केलं, म्हणून ते शाईन मारतं, क्लिअर दिसत नाही आहे. थँक्यू मामा, मॉडेल बसलाच त्यासाठी. आणि काय बोल, हे अखिलचं काम. घरून ओरडा पडतात म्हणून आता पटापट निघतो आम्ही. पॅकअप झालेलं आहे, फक्त सीट मागे घेणारच तू. पूर्ण झोपलं तरी चालते. तासभराचे ट्रेक करून आम्ही गाडीत पोचलो आता. तर बाहेर जास्तच गरमी आहे. आता अजून 2 तास गाडी चालू. पारगडावरून घरी जाताना आम्ही एका मंदिराकडे थांबलो. नागनाथ मंदिर आहे, त्याच्या तळाशी आता हातपाय धुवायला आलो. आणि आता जाऊ आतमध्ये दर्शनाला. हे प्राचीन काळी मंदिर आहे, जे आता रेनोव्हेशन होतं, म्हणून काम चालू असताना तुम्हाला दिसेल. आतमध्ये जे आहे ते प्राचीन मंदिर आहे, चांगल्या स्थितीत. तर आता तुम्हाला दाखवूच आम्ही की ते मंदिर किती सुंदर आहे. तरपर्यंत तुम्ही तळ बघून घ्या. सेफ अँड साऊंड आम्ही घरी पोचलो. पटापट सगळं सामान काढतो, थोडा वेळ आराम करतो. दुपारचं ऊन एकदम
डोक्यावरच आहे. वरून तुम्ही ब्लॉग पण एडिट करायचं. आतापर्यंत जितके ब्लॉग अपलोड झालेत तुम्हाला आवडतात की नाही प्लीज कमेंट करून सांगा. आणि तुमचे व्ह्यूज पण शेअर करा, पॉईंट ऑफ व्ह्यू. आम्ही ते गावातल्या नदीवरती आलो पोहायला. गरमी आहे, 4-5 वाजलेत तरी पण पाणी एकदम बर्फासारखं थंड होतं. मामा विमा अजून पोहत आहेत त्या तिकडे. ही आमची नदी गावातली. बघू शकता तुम्ही. तर आता मजा करत होतो. थंडी जास्त लागायला लागली आणि मासे पण आहेत पाण्यात. मला थोडी माशांची भीती वाटते, त्यासाठी जास्त वेळ थांबलो नाही. 2-3 राऊंड मारून आतमध्ये आलो परत. हे लोक येत आहेत की ना माहिती नाही, कारण मस्ती चालली त्यांची पाण्यात. जसे चालले तसेच आम्ही निघू. आजच्या दिवसात लँडस्केप जास्त करायची अपेक्षा होती, पण डिस्टन्स आम्ही जास्तच लांब गेल्यामुळे कव्हर अप नाही झालं तेवढं. पण ठीक आहे, दरवेळेला थोडं एन्जॉय, कधी कधी थोडं एन्जॉय केलेलं पण चालतं. सनराईज चांगलं बघायला भेटलं. थोडं सारखं ब्लॉगिंग करण्यापेक्षा थोडं मुवमेंट स्पेंड केला आम्ही. मजा आली.